नमस्कार मुलांनो, पुन्हा एकदा आपण याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या व्यवस्थित अभ्यासलेल्या आहेत, हो की नाही? त्याच्यावरती बरेचसे प्रश्न आपण तयार केले होते. तुम्हाला पण ते प्रश्न तयार करायचे आहेत. आता पूर्णांक संख्यापाशी मी येतो. पूर्णांक संख्या ही शून्यापासून चालू होते. पूर्णांक संख्याच्या शून्याच्या उजवीकडे जर आपण गेलं संख्या रेषेवरती तर सर्व धनसंख्या असतात. तर पूर्णांक संख्यामध्ये सुद्धा धनसंख्या अशा वाढत जातात आणि अनंतापर्यंत, म्हणजे सर्वात मोठी पूर्णांक संख्या ही अनंत आहे ती आपण सांगू शकत नाही. त्याचप्रमाणे आपण डाव्या बाजूला जसं जातो, -1, -2, -3, -1 म्हणजे शून्यापेक्षा लहान झाला, -2 हा -1 पेक्षा लहान झाला, -3 हा -2 पेक्षा लहान झाला. म्हणजे जसं आपण मायनस मध्ये वाढत जाऊ तसं त्याची किंमत कमी कमी होत जाते. म्हणजे -1 पेक्षा लहान, -2, -2 पेक्षा लहान, -3 असं आपण अनंतापर्यंत जाऊ शकतो. म्हणजेच आपण पूर्णांक संख्यामध्ये सर्वात लहान संख्या सुद्धा सांगू शकत नाही. त्याचप्रमाणे आपण पूर्णांक संख्यांमध्ये सर्वात मोठी संख्या सुद्धा सांगू शकत नाही. ओके, आता पूर्णांक संख्यानंतर येतो ते म्हणजे परिमेय संख्या, बरोबर आहे. आता ही जी परिमेय संख्या आहे, ही परिमेय संख्येला इंग्लिश मधून रॅशनल नंबर असे म्हणतात. आणि परिमेय संख्येचा संच हा आपण कॅपिटल क्यू ह्या अक्षराने दाखवतो. तुम्ही म्हणता आर ने का बरं नाही दाखवला? तर हा जो आर आहे, आर चा मान आपण रिअल नंबरला दिलेला आहे. रिअल नंबर हा आर अक्षराने दाखवतात, तर परिमेय संख्या ही क्यू अक्षराने दाखवतात. मग परिमेय संख्या म्हणजे नक्की काय? तर पी छेद क्यू स्वरूपातील सर्व संख्या. थोडक्यात इंटेजर मध्ये जसं प्लस मायनस आणि 0 येत होता, तसं याच्यामध्ये अपूर्णांक संख्या सुद्धा परिमेय संख्यांमध्ये समाविष्ट होतात. म्हणजे पी छेद क्यू च्या स्वरूपात, म्हणजे 2 ही परिमेय संख्या आहे का? तर 2 ही नैसर्गिक संख्या पण आहे, पूर्ण संख्या पण आहे, पूर्णांक संख्या पण आहेत, म्हणजे नॅचरल, होल आणि इंटेजर नंबर पण आहे. पण 2 ला छेद 1 असतो, म्हणजे ती पी छेद क्यू स्वरूपात होऊ शकते. म्हणजेच पी छेद क्यू स्वरूपातील संख्या ही परिमेय संख्या सुद्धा आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजेच नैसर्गिक संख्यांचा समावेश सुद्धा परिमेय संख्यांमध्ये होतो. पूर्ण संख्यांचा सगळ्या संख्या परिमेय संख्यामध्ये बसतात. इंटेजर नंबर्स म्हणजेच पूर्णांक संख्या ह्या सुद्धा सगळ्याच्या सगळ्या परिमेय संख्यामध्ये बसतात. वरून अपूर्णांकात असलेल्या सगळ्या संख्या सुद्धा कशामध्ये बसतात? परिमेय संख्यांमध्ये बसतात, बरोबर आहे. म्हणून त्याला आपण पी छेद क्यू स्वरूपातील संख्या असं म्हटलेलं आहे. परंतु क्यू छेदस्थानचा जो क्यू आहे तो आपण कोणत्याही परिस्थितीत शून्य घेऊ शकत नाही. याचं कारण असं आहे की कोणत्याही संख्येला शून्याने भागणे ही संकल्पना गणितामध्ये अर्थहीन आहे. ही संकल्पनाच गणितामध्ये नाही असं मानतात, बरोबर आहे. हा, शून्याला कोणत्याही संख्येने भागलं तर भागाकार शून्य येणार आहे, परंतु शून्याने कोणत्याही संख्येला भाग देणे, कारण शून्याचा पाडा जर आपण म्हटलं तर सगळं शून्य शून्यच येतो. त्याच्यामुळे शून्याने कोणत्याही संख्येला भाग जाणार नाही असं मी म्हणू शकत नाही. शून्याने कोणत्याही संख्येला भाग देणे ही संकल्पनाच गणितामध्ये नाही. इट्स अ मिनिंगलेस कन्सेप्ट. ही अर्थहीन कन्सेप्ट आहे. त्याच्यामुळं क्यू हा आपण शून्य घेऊ शकत नाही. मग परिमेय संख्येमध्ये कोणत्या कोणत्या संख्यांचा समावेश होतो? तुम्ही कोणताही अपूर्णांक घेतला, 3/5, 5/7, 2/3, 22/7 ह्या नंबरकडे चांगल्या प्रकारे पहा. 22/7 ही सुद्धा एक परिमेय संख्या आहे, बरोबर आहे. परंतु जो पाय आहे, पाय, बरोबर आहे, पायची किंमत ही 22/7 आहे. पहा, एक कन्सेप्ट मी तुमची इथे क्लिअर करतो. पायची किंमत ही 22/7 आहे, परंतु ती एक्झॅक्ट इक्वल नाही, ती नियर अबाउट आहे. कशी आहे? नियर अबाउट आहे. म्हणून पाय ही अपरिमेय आहे, तर 22/7 ही परिमेय संख्या आहे. त्याच्या पुढे जाऊन अजून एक परिमेय संख्येची व्याख्या सांगितलेली आहे. तुम्ही फक्त पी छेद क्यू स्वरूपातील जी संख्या आहे तिला परिमेय संख्या म्हणू शकता, परंतु त्याच्या पुढे जाऊन असं आलेलं आहे की परिमेय संख्यामध्ये म्हणजे पी छेद क्यू म्हणजे क्यू ने पी ला भागणे, असं असा जर अपूर्णांक आला तर त्याचा जो भागाकार आहे तो भागाकार एक तर खंडित भागाकार येईल, किंवा तो जर खंडित नसेल, अखंडित असेल तर अखंडित आवर्ती येईल. त्यालाच एक शब्द आहे टर्मिनेटिंग और नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग, बरोबर आहे. त्याचं एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. टर्मिनेटिंग अँड नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग नक्की कसं आहे, किंवा ही जी परिमेय संख्या ही भागाकाराच्या स्वरूपात जर आपण घेतली तर कशा पद्धतीने इंडिकेट केली जाते. जसं एक भागाकार मी तुम्हाला सांगतो, 25/5 किती आलं उत्तर? 5×5=25. बाकी आली 0, बाकी 0 आली म्हणजे तो भागाकार जो आहे तो थांबला, म्हणजे खंडित झाला, म्हणजेच तो टर्मिनेट झाला, बरोबर आहे. असा जो भागाकार आहे तो बाकी 0 वाला, त्या भागाकारामध्ये असलेली जी संख्या आहे म्हणजे 25/5 म्हणजे 5/1 याला आपण पी छेद क्यू स्वरूपातील म्हणजे परिमेय संख्या असं म्हणू शकतो. ठीक आहे.
आता ह्याच्याच पुढे एक उदाहरण पहा. बाकी शून्य आली म्हणजे टर्मिनेटिंग म्हणजे खंडित झाला, हे त्याचं उत्तर. त्यानंतर 10/3, ठीक आहे, 3 त्रिक 9, बाकी किती उरली? 1 उरली, बरोबर आहे. म्हणजे भागाकार थांबला का? तर अजून नाही, बाकी 1 शिल्लक आहे, बरोबर आहे. जोपर्यंत शून्याच्या व्यतिरिक्त कोणती पण संख्या शून्य असते तोपर्यंत भागाकार थांबत नाही. मग याच्या पुढची स्टेप आपण कसं करतो? तर आपण काय करतो, या ठिकाणी ह्या 1 ला पुढे शून्य घेतो आणि त्याऐवजी इथं वरती एक पॉइंट देतो, बरोबर आहे. पुन्हा भाग केला तर 3 त्रिक 9, बाकी किती उरली? 1 उरली. पुन्हा इथं शून्य देतो, 3 त्रिक 9, परत बाकी 1, पुन्हा शून्य देतो, 3 त्रिक 9, असा कुठपर्यंत चालेल हा खेळ? अनंतापर्यंत चालेल. बाकी 1 उरणारच आहे, आपण शून्य घेणारच आहे आणि पुढे 3 3 3 3 येणारच आहे. पण एक गोष्ट महत्वाची आहे की या ठिकाणी जो भागाकार आलेला आहे तो 3.33333 असा अनंतापर्यंत चालणार आहे. म्हणजे ह्या 3 ची काय झाली? आवर्ती झाली. इट्स अ रिकरिंग, याला आपण म्हणतो रिकरिंग, बरोबर आहे. म्हणजे हा भागाकार थांबलेला नाही, म्हणजेच नॉन टर्मिनेटिंग आहे. परंतु एखाद्या संख्येची किंवा एखाद्या ग्रुपची काय झालेली आहे? पुनरावृत्ती झालेली आहे. म्हणजे याला आपण नॉन टर्मिनेटिंग नॉन रिकरिंग असं म्हणतो. हे लिहिताना आपण 3.3 बार असंही लिहितो. तो बार किंवा तो जो त्याच्यावरती देणारा पॉइंट आहे असं लिहितात, किंवा 3.3 टिंबा असं पण लिहितात. आता हे एका संख्येची आवर्ती होऊ शकते, किंवा 2 संख्येच्या ग्रुपची आवर्ती होऊ शकते, किंवा 3 संख्यांच्या ग्रुपची आवर्ती होऊ शकते. पण याला आपण नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग असं म्हणतो. म्हणजे अखंडित आवर्ती. अखंडित आवर्ती येत असेल तरी सुद्धा ती काय आहे? परिमेय संख्या आहे. म्हणजे परिमेय संख्या ही p/q स्वरूपामध्ये असते. वरील सर्व म्हणजे इंटेजर, होल आणि नॅचरल म्हणजेच पूर्णांक संख्या, पूर्ण संख्या आणि नैसर्गिक संख्या या सर्व संख्या या परिमेय संख्येमध्ये येतात. ठीक आहे. आता परिमेय संख्येच्या नंतर आपण पाहतोय अपरिमेय संख्या. एक मिनिट. आता आपण पाहतोय अपरिमेय संख्या. परिमेय कन्सेप्ट समजली तुम्हाला? परिमेय संख्येमध्ये खंडित आणि अखंडित असेल तर ती आवर्ती असेल, बरोबर आहे. परंतु अपरिमेय संख्या म्हणजे इरॅशनल नंबर, याला आपण क्यू डॅश ने दाखवतात. आता क्यू आणि क्यू डॅश ही संकल्पना काय आहे? तर तुम्ही सेट म्हणजे संचामध्ये बघितलेलं असेल तर एकमेकांचा हा कॉम्प्लिमेंट, त्याला आपण पूरक संच असं पण म्हणतो, कॉम्प्लिमेंट सेट असं पण म्हणतो. म्हणजेच याची व्याख्या सांगताना अशी सांगितली जाते इरॅशनल नंबर की ज्या रॅशनल नाहीत त्या सर्व इरॅशनल असतात, ज्या रॅशनल नाहीत त्या काय असतात? इरॅशनल असतात. म्हणजेच रॅशनल नंबर मधली एक सुद्धा संख्या इरॅशनल मध्ये येणार नाही. रॅशनल सोडून म्हणजे परिमेय संख्या सोडून सगळ्या संख्यांचा समावेश हा इरॅशनल मध्ये असतो. आणि ह्या भाषेमध्ये सांगायचं असेल तर त्याचा जो भागाकार आहे तो भागाकार हा नॉन टर्मिनेटिंग म्हणजे खंडित तर कधीच नसतो, अखंडित, नॉन टर्मिनेटिंग, बरोबर आहे. नॉन टर्मिनेटिंग आहे म्हणजे खंडित तर नाही, म्हणजे अखंडित आहे, अखंडित, थांबतच नाही त्याचा भागाकार. आणि नॉन रिकरिंग, थांबत नाही. आता हा पण थांबत नव्हता, पण त्याचं एक वैशिष्ट्य होतं की त्याच्यामध्ये काही संख्यांच्या ग्रुपची पुनरावृत्ती होत होती. तसं याच्यामध्ये संख्येची किंवा संख्येच्या ग्रुपची पुनरावृत्ती होणार नाही. नॉन टर्मिनेटिंग नॉन रिकरिंग, अखंडित आणि अनावर्ती, म्हणजे त्याची आवर्ती होत नाही, पुनरावृत्ती होत नाही. अशा जो संख्यांचा समूह आहे त्याला आपण नॉन टर्मिनेटिंग नॉन रिकरिंग म्हणजेच अपरिमेय संख्या असं म्हणतो, बरोबर आहे. या संख्यांमध्ये सर्व ज्या वर्गमुळातल्या संख्या आहेत, आता वर्गमुळात 2, वर्गमुळात 3 या संख्या या इरॅशनल नंबर मध्ये येतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अजून एक पायची किंमत जी आहे. आता पायची किंमत आपण 22/7 म्हणतो, परंतु एक्झॅक्ट व्हॅल्यू 22/7 नाही, ठीक आहे. तर ती नियर अबाउट आहे, म्हणून 22/7 ही परिमेय संख्या होईल. तर पाय ही जी आहे, पाय हा तुमचा वर्तुळाचा जो परिघ आहे आणि त्याचा जो डायमीटर आहे म्हणजे व्यास यांचं गुणोत्तर आहे. आणि त्याची जवळपास किंमत 22/7 काढलेली आहे. पण 22/7 हा जो अपूर्णांक आहे तो परिमेयमध्ये जातो आणि पाय हा अपरिमेयमध्ये जातो, बरोबर आहे. आता मी सांगितल्याप्रमाणे वर्गमुळातल्या संख्या या
अपरिमेय संख्येमध्ये येतात. मग वर्गमुळात 4 ही पण वर्गमुळात घेतलेली आहे. मग ही परिमेय आहे की अपरिमेय आहे? तर एक लक्षात ठेवा, वर्गमुळात 4चं उत्तर निघतं, याचं वर्गमूळ निघतं, याचं वर्गमूळ आलं 2. मग 2 ही संख्या कशामध्ये गेली? तर 2 ही परिमेयमध्ये पण गेली. इंटेजर आणि इंटेजर, होल नंबर आणि नॅचरल नंबर्स, नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या ह्या ऑलरेडीच रॅशनल मध्ये आहे, म्हणून ही संख्या रॅशनल नंबर आहे. वर्गमुळात 4 ही रॅशनल नंबर आहे, कारण त्याचं उत्तर निघतं. त्याचं उत्तर निघेल आणि ती पी छेद क्यूच्या स्वरूपात जात असेल तर ती परिमेय होईल. परंतु वर्गमुळात 3, वर्गमुळात 2 यांचं जर आपण उत्तर काढलं, याचा जर भागाकार काढला तर त्याचं नॉन टर्मिनेटिंग, नॉन रिकरिंग मध्ये उत्तर निघतं, म्हणून ती अपरिमेय संख्या आहे. आणि अपरिमेय संख्येचा संच हा क्यू डॅशने दाखवला जातो. आणि क्यू आणि क्यू डॅश हे दोन्ही मिळून हा युनिव्हर्सल सेट म्हणजेच रिअल नंबर तयार होतात. म्हणून रिअल नंबर मध्ये परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या, परिमेय संख्या अधिक अपरिमेय संख्या, या दोघांचं मिळून काय तयार होतं? रिअल नंबर. आणि रिअल नंबरलाच मराठीमधून म्हणतात वास्तव संख्या. त्यांचा संच हा आर अक्षराने दाखवला जातो. वास्तव संख्या म्हणजेच रॅशनल नंबर्स प्लस इरॅशनल नंबर्स. बरोबर आहे. म्हणजेच तुम्ही कोणतीही संख्या घेतली तर ती अगोदर कुठं असणार आहे? वास्तव संख्या म्हणजे रिअल नंबर मध्ये असणार आहे. कोणतीही घ्या, मग ती वर्गमुळातली घ्या किंवा अपूर्णांकातली घ्या, प्लस मायनस मधली घ्या, अगदी 0 घ्या, 1 घ्या, एनिथिंग. सर्व संख्यांचा समावेश कशामध्ये येतो? रिअल नंबर मध्ये येतो. रिअल नंबरच्या नंतर पण एक कन्सेप्ट सांगायची तुम्हाला, अगोदर परत एकदा क्लिअर करून घ्या. सर्व नॅचरल नंबर्स हे पुढे होल नंबर मध्ये जातात, बरोबर. पण सर्व होल नॅचरल मध्ये जात नाही. सर्व होल हे इंटेजर मध्ये जातात, पण संपूर्ण इंटेजर हे होल मध्ये जात नाही, कारण की मायनस हे होल मध्ये नसतात. होल मधले सगळे नंबर इंटेजर मध्ये बसतात. सगळे इंटेजर हे रॅशनल मध्ये बसतात, पण सर्व रॅशनल हे इंटेजर मध्ये बसत नाही, कारण अपूर्णांक जे आहेत ते इंटेजर मध्ये येत नाहीत, बरोबर आहे. म्हणजे अशी पुढे आपण चाललेलो आहोत. सिरियल लक्षात ठेवली तर तुमच्या लक्षात येईल. नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या. परिमेय संख्या ह्या पी छेद क्यूच्या स्वरूपात असतात, परंतु क्यू हा 0 नाही. तसेच परिमेय संख्यांचा भागाकार हा खंडित किंवा अखंडित आवर्ती असतो, म्हणजेच टर्मिनेटिंग और नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग असतो. आणि ज्या रॅशनल मध्ये नाहीत त्या सगळ्या इरॅशनल मध्ये येतात, म्हणजे अपरिमेय संख्यांमध्ये येतात. शक्यतो अपरिमेय मध्ये वर्गमुळातल्या संख्या बसतात. पायची किंमत ही सुद्धा एक अपरिमेय संख्या आहे, बरोबर आहे. एक सांगितलेला प्रत्येक पॉईंट तुम्हाला 1 मार्क येऊ शकतो. पायची किंमत काय आहे? अपरिमेय संख्या आहे. पायची किंमत आपण 22/7 मानतो, तर 22/7 काय आहे? पण 22/7 ही परिमेय 22/7 ही परिमेय संख्या आहे, कारण की पायची एक्झॅक्ट व्हॅल्यू ती नाही, ती नियर अबाउट व्हॅल्यू आहे. 22/7 हा एक अपूर्णांक आहे आणि ती परिमेय संख्या आहे, हे नीट लक्षात घ्या. त्यानंतर परिमेय रॅशनल मध्ये सगळ्या आल्या आणि इरॅशनल मध्ये ज्या रॅशनल मध्ये नाही त्या आल्या, आणि दोन्ही मिळून काय झाल्या? रिअल झाल्या. म्हणजे रिअल संख्येमध्ये सर्वच्या सर्व संख्यांचा समावेश होतो. आणि याच्याही पुढे जाऊन एक नॉट रिअल नंबर्स म्हणजे इमॅजिनरी नंबर आहे, ठीक आहे. तर इमेज फक्त मी लिहून देतो, तुमच्या लक्षात राहू द्या पुढे तरी. नॉट रिअल नंबर्स म्हणजे जे रिअल मध्ये नाही अशी सुद्धा काही संख्या आहेत की त्या ऑलरेडी रॅशनल मध्ये पण नाही, इरॅशनल मध्ये पण येणार नाही. रिअल मध्ये नाही म्हणजे वरती कशातच नाही. तर असे सुद्धा काही नंबर आहेत, त्याला आपण इमॅजिनरी नंबर असे म्हणतो. तो फॅक्टोरियलने दाखवला जातो, असा आयने दाखवला जातो. आयने दाखवला जातो. तर हे जे नॉट रिअल नंबर आहेत, या नॉट रिअल नंबर मध्ये असे काही संख्या येतात की पहा, वर्गमुळात. आता वर्गमुळात जर एखादी संख्या घेतली तर ती इरॅशनल मध्ये येऊ शकते किंवा ती रॅशनल मध्ये पण येऊ शकते. परंतु वर्गमुळात जर मी एखादी मायनस संख्या घेतली, तर ती संख्या ही नॉट रिअल किंवा इमॅजिनरी नंबर मध्ये जाते, ठीक आहे. ही कन्सेप्ट तुम्हाला आताच कदाचित येणार नाही, परंतु लक्षात ठेवा, नॉट रिअल नंबर म्हणजे वर्गमुळामध्ये मायनस संख्या जी असते ती नॉट रिअल मध्ये जाते, आणि ती संख्या सोडून बाकी सर्व रिअल मध्ये येतात, ठीक आहे. रॅशनल आणि इरॅशनल दोघांचं मिळून रिअल नंबर तयार होतं. रॅशनल मध्ये वरील सर्व म्हणजे इंटेजर, त्यानंतर होल नंबर, नॅचरल नंबर यांचा समावेश याच्यामध्ये होतो. आणि ह्या नसलेल्या संख्या, रॅशनल मध्ये नसलेल्या संख्या इरॅशनल मध्ये येतात,
ठीक आहे. अशा पद्धतीने या संख्या आहेत, या संख्येच्या पुढे अजून बरेचसे प्रकार आहेत, महत्वाचे प्रकार आहेत जे आपल्या रेग्युलर मध्ये आहेत, ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहणार आहोत.